नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्त पौष्टिक अशी एक रेसिपी शेअर करत आहे, ती म्हणजे ब्रोकोली गार्लिक राईस। पण हा राईस मी तांदूळ न वापरता याकरता मी राळे वापरलेले आहेत। राळे हे एक मिलेटचा प्रकारच आहे, तर त्यापासून आपण ही रेसिपी बनवत आहोत, तर ही शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी 1 वाटी राळे घेतलेले आहेत आणि साधारण हे वरी तांदळासारखेच दिसतात। मुख्य म्हणजे हे ग्लुटेन मुक्त आहेत आणि राळ्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर, जीवनसत्वे याचा समावेश असल्यामुळे हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याकरता खूप याची मदत होते, तसेच वजन कमी करायला सुद्धा याची मदत होते। तर आता हे राळे ना मी सर्वप्रथम धुवून घेत आहे। तर आता इथे मी हे राळे 2 ते 3 पाण्यामधनं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। इथे मी छोटासा ब्रोकोलीचा गड्डा घेतलेला आहे आणि 2 ते 3 पाण्यामधनं ते मी स्वच्छ धुवून घेतले। ब्रोकोली चिरून झाल्यानंतर आता ती मी वाफवून घेत आहे। तर पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही ब्रोकोली साधारण 90% मी वाफवून घेत आहे। इथे कढईत मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल तापल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा जिरे घातलेलं आहे। जिरं छान तडतडल्यावर याच्यामध्ये साधारण मी 12 ते 15 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि त्या 1-2 मिनटं आता मी परतून घेत आहे। लसूण परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद, हिंग, लाल तिखट, तसेच थोडासा कढीपत्ता, 1 लाल सुकी मिरची घातलेली आहे आणि एक मोठा कांदा उभा चिरून घातलेला आहे आणि आता हे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये मी धुतलेले राळे घातलेले आहेत आणि हे सुद्धा साधारण 1-2 मिनटं मंद आचेवर परतून घ्यायचे आहेत। या भाताकरता थोडं पाणी जास्त लागतं, तर मी 3.5 वाट्या पाणी, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला आता हा भात शिजवून घ्यायचा आहे। हे बघा, झाकण मी याचं काढलेलं आहे आणि हा भात बऱ्यापैकी शिजलेला आहे, म्हणजे साधारण 90% हा भात शिजलेला आहे। 90% हा राईस शिजल्यानंतर आता याच्यामध्ये ही वाफवलेली ब्रोकोली घालायची आहे आणि परत एकदा साधारण हे 1-2 मिनटं आपण झाकण ठेवून याला वाफ आणून देऊया, जेणेकरून त्याच्यातलं पाणी आटेल। हे बघा, यातलं पाणीसुद्धा आटलेलं आहे आणि मस्त छान असा ब्रोकोली गार्लिक राईस तयार झालेला आहे आणि मुख्य म्हणजे हा छान वरी तांदळासारखा मोकळासुद्धा झालेला आहे। मस्त गरमागरम पौष्टिक, पचायला हलका असा ब्रोकोली गार्लिक राळ्याचा म्हणजेच मिलेट राईस तयार झालेला आहे। तेव्हा तुम्ही हा नक्की करून बघा। धन्यवाद। बाय बाय।